Dear students, Namaste. In this video, we will see our next practical from Database Management System course, that is practical number 5. Execute DML commands in SQL. So, आज आपण practical number 5 स्टार्ट करणार आहोत. त्यामध्ये आपण डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज म्हणजेच काय की टेबल तयार करणे, त्यामध्ये डेटा इन्सर्ट करणे, डिलीट करणे, त्यातील डेटा ॲक्सेस करून डिस्प्ले करणे, या सगळ्या कमांड्स DML कमांड्स मध्ये येतात. तर आज आपण प्रॅक्टिकल नंबर 5 स्टार्ट करणार आहोत फ्रॉम डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. इन प्रिव्हियस व्हिडिओज you will get practical number 1 to 4. ओके, प्रॅक्टिकल नंबर 1 to 4 व्हिडिओज ऑलरेडी अवेलेबल आहेत. त्यामध्ये ओरॅकल आपण इन्स्टॉल केलेलं आहे, ते कसं वापरायचं ते सुद्धा त्यामध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्ही डेटाबेस मॅनेजमेंटच्या प्लेलिस्टमध्ये गेलात तर तुम्हाला ते तिथे मिळेल. सो लेट स्टार्ट आवर प्रॅक्टिकल नंबर 5, दॅट इज एक्झिक्यूट DML कमांड्स इन SQL. SQL means structured query language. Okay, so here data manipulation language means DML. DML statements are used to insert single as well as multiple rows tuples, update single multiple rows tuples in table. तर SQL मध्ये दोन लँग्वेजेस येतात, एक आहे DDL आणि दुसरी आहे DML. तर आपण DDL लास्ट प्रॅक्टिकल मध्ये पाहिलेलं आहे, तर आज आपण DML पाहणार आहोत. इन DML देयर आर 3 इम्पॉर्टंट कमांड्स: इन्सर्ट, अपडेट, डिलीट अँड सिलेक्ट. तर या 4 कमांड्सचा आपण स्टडी करणार आहोत. म्हणजे टेबल क्रिएट करणे हे DDL कमांडचं काम आहे, तर त्यामध्ये डेटा इन्सर्ट करणे, इन्सर्ट असलेला डेटा अपडेट करणे, डिलीट करणे किंवा असलेला डेटामधून डेटा सिलेक्ट करणे, यासाठी या 4 कमांड्स यूज होतात. तर तुम्ही इथे डिस्क्रिप्शन्स वाचू शकता त्याचं. तर आपण डायरेक्टली प्रॅक्टिकल सुरू करूया. सो फर्स्ट इज प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन इज क्रिएट ए टेबल एम्प्लॉई विथ फॉलोइंग स्कीमा. हियर टेबल नेम इज गिवन EMP आणि त्यामध्ये मग आपल्याला काय काय तयार करायचंय. कॉलमची नावे दिलेली आहेत: EMP नंबर, ई नेम, डिपार्टमेंट नंबर, डिपार्टमेंट नेम, जॉब ID, सॅलरी आणि हायर डेट. तर टेबल कसा क्रिएट करायचा हे सुद्धा आपण लास्ट प्रॅक्टिकल मध्ये पाहिलेलं आहे. तर मी हे प्रॅक्टिकल खूप मोठं आहे, तर त्यासाठी मी काय केलेलं की त्याच्या क्वेरी ऑलरेडी टाईप करून ठेवलेल्या आहेत, तर त्या तुम्ही यूज करू शकता. सो क्रिएट टेबल ची जी क्वेरी आहे, क्रिएट टेबल, आपण जो टेबल तयार करणार आहोत ती आपण बघूया. तर आपल्याला क्वेश्चन मध्ये त्यांनी टेबल क्रिएट करण्यासाठी सांगितलेलं आहे. सो फर्स्ट क्वेश्चन, सो हियर आय डिक्लेअर क्रिएट कमांड. क्रिएट कमांडने आपण टेबल तयार करतो, त्यानंतर आपण टेबलचं नाव देतो. त्यांनी काय सांगितलेलं आहे की टेबलचं नाव EMP द्यायचं आहे. So here I given EMP. Then next column name is EMP number. So EMP number is declared and here त्याचा डेटा टाइप दिलेला आहे नंबर आणि त्याची साईज दिलेली आहे 3. तुम्ही हवी ती साईज देऊ शकता. तर या कॉलम मध्ये नंबरची साईज असणार 3, म्हणजे मी जास्तीत जास्त 3 डिजिटचा नंबर इथे देऊ शकतो. देन EMP नेम, ई नेम. सो ई नेम कॉलम नेम इज डिक्लेअर्ड. त्याचा डेटा टाइप डिक्लेअर केलेला आहे varchar 2 10, कारण इथे डेटा कसा असणार आहे, कॅरेक्टर डेटा असणार आहे. मग कॅरेक्टर डेटासाठी डेटा टाइप एकतर varchar आहे किंवा varchar 2 आहे आणि त्याची साईज दिलेली आहे 10. मीन्स 10 कॅरेक्टरचा नेम मी असाइन करू शकतो एम्प्लॉईला. तुम्ही साईज तुम्हाला हवी ती देऊ शकता, नो प्रॉब्लेम. देन डिपार्टमेंट नंबर. सो डिपार्टमेंट नंबर हा कसा असणार आहे, नंबर मध्ये असणार आहे. सो नंबर आणि तो 3 डिजिटचा मी घेतलेला आहे इथे. देन नेक्स्ट डिपार्टमेंट नेम. सो डिपार्टमेंट नेम हे कॅरेक्टर मध्ये असणार आहे. कॉलम नेम दिलेलं आहे varchar 2 and its size is 10. Then job ID. Job ID is declared
and then its data type is number, so 3. Then salary, so salary name is declared, column name, and here त्याचा डेटा टाइप दिलेला आहे नंबर 5. ओके, म्हणजे सॅलरी ही 5 डिजिटची असेल. देन हायर डेट, म्हणजे त्याने जॉब कधी स्टार्ट केला, हायर डेट इथे दिलेली आहे आणि त्याचा डेटा टाइप असतो डेट. इथे साईज देण्याची गरज नाही. तर याला सिलेक्ट करायचंय आणि रन वर क्लिक करायचंय, रन. सो टेबल इज क्रिएटेड. तर हा टेबल आपल्या डेटाबेसमध्ये क्रिएट झालेला आहे. तर आपली पहिली क्वेरी कंप्लीट झालेली आहे. तर हे याचं आन्सर तुम्ही लिहू शकता. ओके. देन नेक्स्ट, insert multiple rows in above table employee using insert command of SQL. आता इथे एका इन्सर्ट कमांडने आपण एक रो इन्सर्ट करू शकतो, सिंगल इन्सर्टने. हे आपण मागच्या प्रॅक्टिकलमध्ये बघितलं आहे. बट आता यांनी काय सांगितलंय की आपल्याला मल्टिपल रोज इन्सर्ट करायच्या आहेत युजिंग सिंगल इन्सर्ट कमांड. तर हे कसं करतात, तर त्याच्यासाठी आपल्याला कमांड यूज करायची आहे इन्सर्ट ऑल. इन्सर्ट ऑल कमांडचा यूज केल्यानंतर हवे तेवढे रो तुम्ही तुमच्या टेबलमध्ये ऍड करू शकता. सो सेकंड क्वेश्चनचा आन्सर मी इथे लिहिलेला आहे. काय केलंय बघा, इन्सर्ट ऑल कमांड यूज केलेली आहे. मग कुठे डेटा इन्सर्ट करायचा आहे, तर EMP टेबलमध्ये करायचा आहे. सो इन्सर्ट ऑल लिहिलेलं आहे. देन इनटू कोणत्या टेबलमध्ये, EMP. मग त्यानंतर आपल्याला त्या कॉलमची नावं लिहावी लागतात जिथे आपल्याला डेटा इन्सर्ट करायचा आहे. सो फर्स्ट कॉलम नेम इज EMP नंबर, देन E नेम, देन डिपार्टमेंट नंबर, देन डिपार्टमेंट नेम, जॉब ID, सॅलरी, हायर डेट. तर एवढे कॉलम आपण क्रिएट केलेले होते. आता आपण व्हॅल्यूज इन्सर्ट करणार आहोत. सो व्हॅल्यूज इज हियर अँड सो 101 इज रिलेटेड विथ एम्प्लॉई नंबर. तर पहिल्या एम्प्लॉईचा नंबर मी 101 डिक्लेअर केलाय. ज्या सिक्वेन्सने इथे कॉलम आहेत त्या सिक्वेन्सने डेटा ऍड करायचा आहे. देन एम्प्लॉई नेम कॉमा करून मी सागर दिलेला आहे आणि हे कॅरेक्टर डेटा असल्यामुळे आपल्याला काय करायचंय, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये त्याला लिहायचं आहे सागर. देन डिपार्टमेंट नंबर 10 इज डिपार्टमेंट नंबर. डिपार्टमेंट नेम अगेन कॅरेक्टर डेटा असल्यामुळे सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये मी मेन्शन केलंय कॉम. देन जॉब ID इज 501. देन सॅलरी इज 20,000 अँड हायर डेट इज 15 ऑगस्ट 2000. सो डेटला सुद्धा काय करायचंय, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये करायचंय. अशाच प्रकारे मी दुसरा रो ऍड केलेला आहे. त्याचे डिटेल्स लिहिलेले आहेत. 102 एम्प्लॉई नेम महाजन, डिपार्टमेंट नंबर 20, डिपार्टमेंट नेम IT, जॉब ID 701, 30,000 सॅलरी अँड 21 सप्टेंबर 2005. म्हणजे इथे जो सिक्वेन्स आहे तोच इथे व्हॅल्यूज देताना आपण फॉलो करायचा आहे. आणि शेवटी लिहायचं आहे सिलेक्ट स्टार फ्रॉम ड्युएल. म्हणजेच काय की इथे जेवढ्या नंबर ऑफ रोज आपण डेटा इन्सर्ट करणार आहोत तो कुठे जाणार आहे, तर या EMP टेबलमध्ये स्टोअर्ड होणार आहे. सो मी या सगळ्याला सिलेक्ट केलंय आणि रन कमांडवर क्लिक केलेलं आहे. ओके, रन केल्यानंतर हा डेटा इन्सर्ट झालेला आपल्याला इथे दिसतोय. 2 रोज इन्सर्टेड. ओके, तर या 2 रोज टेबलमध्ये इन्सर्ट झालेल्या आहेत. तर आपण चेक सुद्धा करू शकतो इन्सर्ट झालाय की नाही. तर त्याच्यासाठी कमांड काय आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम इज EMP. ओके, अँड देन रन. सो बघा इथे हा टेबल आपला क्रिएट झालेला आहे EMP आणि हा टेबल इथे आपल्याला इथे शो झालेला दिसतोय. 2 रोज आपल्या ऍड झालेल्या दिसत आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. तर सेकंड क्वेश्चनचा आन्सर हे आहे. सेकंड क्वेश्चन आपला झालेला आहे इन्सर्ट ऑल कमांड आणि हे आन्सर त्याचं सेकंड क्वेश्चनचं आहे. देन नेक्स्ट, एक्झिक्यूट द फॉलोइंग क्वेरीज, डिबग द एरर्स अँड राईट द आउटपुट. ओके, तर या 4 क्वेरीज आपल्याला सॉल्व्ह करायला सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये एरर असेल तर एरर फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर पहिली क्वेरी जी दिलेली आहे ती बघूया. फर्स्ट क्वेरी, इन्सर्ट इनटू
EMP टेबल नेम दिलेला आहे, EMP नंबर, ई नेम, डिपार्टमेंट नेम, जॉब ID, सॅलरी अँड हायर डेट. कॉलम नेम दिलेले आहेत, व्हॅल्यूज दिलेले आहेत. 1 EMP नंबर, ई नेम काय दिलाय श्रेयस, डिपार्टमेंट नंबर 100, डिपार्टमेंट नेम सेल्स. तर आपल्याला इथे दिसतंय की सेल्सला त्यांनी सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहिलेलं नाहीये, बिकॉज सेल काय आहे कॅरेक्टर मध्ये आहे, तर याला सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहायला हवंय. देन जॉब ID दिलेला आहे, सॅलरी दिलेली आहे आणि हायर डेट दिलेली आहे. तर त्याचा आन्सर काय आहे, तर त्याच्यामध्ये व्हॅल्यूज देताना, सेल्सला व्हॅल्यू देताना बघा, ती कमांड मी रन करतो, बघा काय एरर येणार आहे. चेक करूया आपण. दिलेला क्वेश्चन नंबर 3A मध्ये जी कमांड दिलेली आहे ती आपण रन करूया. बघा इथे एरर रेज झालेला आहे, कॉलम नॉट अलाउड हिअर. त्याचा आन्सर काय आहे, तर इन्सर्ट इनटू, बघा इन्सर्ट इनटू EMP, त्यानंतर कॉलम नेम्स श्रेयस, सेल्सला बघा इथे सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहायचंय, जे की क्वेश्चन मध्ये दिलेलं नाही. राईट. मग बघा आता मी हा कॉपी करून घेतो, तर इथे मी पेस्ट केलेला आहे. रन. तर आता हा रो ऍड झालेला आहे. म्हणजे काय मिसिंग आहे, क्वेश्चन मध्ये इथे सेल्सला कोटेशन केलेलं नाहीये, सो सेल्सला इथे कोटेशन करायचं आहे. ओके, तर हे त्याचा आन्सर आहे. ही क्वेरीला एरर येणार आहे. देन नेक्स्ट पुढे जाऊया. फर्स्ट इज कम्प्लिटेड. सेकंड, डिलीट एम्प्लॉई व्हेअर ई नेम इज इक्वल टू श्रेयस. आता माझ्या टेबलमध्ये डेटा कोणता आहे मी चेक करतो. हा एक अजून रो तयार झाला. सो सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP. सो हिअर आय विल रन. सो बघा श्रेयस नेम इथे आहे, त्याचा एम्प्लॉई नंबर 1 आहे आणि त्यांनी काय सांगितलंय की ती रो डिलीट करायची की जिथे ई नेम श्रेयस असेल. बघा ई नेम श्रेयस कुठेही, ही रो डिलीट झाली पाहिजे. मग त्याच्यासाठी काय कमांड आहे, तर डिलीट कमांड आहे. ओके, डिलीट कमांड आपल्याला यूज करावी लागेल. ओके, तर त्यांनी इथे दिलंय बघा, डिलीट EMP व्हेअर ई नेम इज इक्वल टू श्रेयस. तर त्यांची कमांड रन होते का दिलेली चेक करूया. त्यांनी ही कमांड दिलेली आहे. ओके, तर मी इथे रन करून पाहतो, तर तिथे एरर येणार आहे, इनव्हॅलिड आयडेंटिफायर श्रेयस. तर त्यांनी काय केलेलं आहे, ते कोटेशन दिलेलं नाहीये. ती व्हॅल्यू कशी आहे, कॅरेक्टर आहे, सो त्याला कोटेशन पाहिजे, तसं त्याचा आन्सर आहे. आपल्याला तो एरर फाइंड आउट करून सॉल्व्ह करायचा. बघा मी श्रेयसला कोटेशन केलंय, आता रन करेल. सो हिअर नोट 1 minute. Delete EMP where e name is equal to Shreyas. Delete EMP where e name is equal to Shreyas. So one row is deleted. म्हणजेच या क्वेश्चन मध्ये सुद्धा श्रेयसला काय करणं अपेक्षित आहे, कोटेशन करणं अपेक्षित आहे, जे त्यांनी केलेलं नाही. तर इथे मी श्रेयसला कोटेशन दिलेलं आहे, तेव्हा ती क्वेरी रन होणार आहे. ओके, तर हे झालं क्वेश्चन नंबर 3 मधल्या बी चं आन्सर झालेलं आहे. ओके, त्यानंतर आहे अपडेट सेट सॅलरी इज इक्वल टू 50,000 वेअर डिपार्टमेंट नंबर इज इक्वल टू प्रोडक्शन. तर ही सुद्धा क्वेरी रन होतंय का नाहीये आपल्याला बघायचंय. तर त्यांनी काय सांगितलंय, अपडेट करायला सांगितलंय. अपडेट करायला सांगितलेलं आहे, बट इथे काय दिलंय बघा क्वेश्चन मध्ये, अपडेट सेट सॅलरी, म्हणजे सॅलरी अपडेट करा 50,000,
डिपार्टमेंट नंबरला त्यांनी कॅरेक्टर डेटा दिलाय, हे अलाउड आहे का? नो. तर इथे काय केलेलं आहे बघा, डिपार्टमेंट नंबर हा नंबर मध्ये आहे, डेटा टाईप काय आहे? नंबर मध्ये, आणि त्यांनी व्हॅल्यू कशी दिली आहे? कॅरेक्टर. तर हे काय आहे? रॉंग आहे. तर ही क्वेरी कशी लिहू शकतो आपण? डिपार्टमेंट शुड बी इन नंबर, सो अपडेट एम्प्लॉई सेट सॅलरी 50,000 वेअर डिपार्टमेंट नंबर इज 10. तर ही अशी क्वेरी आपण लिहू शकतो, म्हणजे डिपार्टमेंट नंबर आपल्याला तिथे द्यावा लागेल, राईट. इथे आपल्याला डिपार्टमेंट नंबर द्यावा लागेल, म्हणजे ती व्हॅल्यू तिथे रन झाली पाहिजे. बघा अपडेट झालाय. मला जर चेक करायचं आहे व्हॅल्यू झाली का, तर सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP. आता इथे बघा EMP टेबलचं नाव ई कॅपिटल आहे, इथे मी स्मॉल दिलाय तरी सुद्धा चालतंय, बिकॉज ओरॅकल इज नॉट केस सेन्सिटिव्ह. बघा इथे डिपार्टमेंट नंबर 10 आहे, सॅलरी झाली 50,000. येस, सो दिस इज करेक्ट. सो नेक्स्ट इज सिलेक्ट स्टार फ्रॉम where salary is greater than equal to 25,000 and less than is equal to 60,000. तर इथे काय काय चुका केलेल्या दिसत आहेत त्यांनी, रॉंग काय आहे तर बघूया आपण इथे. तर सिलेक्ट स्टार फ्रॉम वेअर सॅलरी 20,000 अँड लेस दॅन इक्वल टू 60,000. तर हे कसं पाहिजे? सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP. तर इथे टेबलचं नाव त्यांनी दिलेलं नाही क्वेश्चन मध्ये, तर इथे टेबलचं नाव ऍड करावं लागेल. व्हेअर सॅलरी इज ग्रेटर दॅन 25,000 अँड इथे सुद्धा सॅलरी कॉलमचं नाव मेन्शन केलेलं नाही, तर ते सुद्धा करायचंय. तर करेक्ट आन्सर काय आहे त्याचं? हे. तर आपल्याला ती रन करताना अशा पद्धतीने करावी लागेल. हे बघा मी इथे पेस्ट केली आणि इथे आता 2 क्वेरी झाल्या, मग एकच रन करायची, तिला सिलेक्ट करायचं आणि रन करायचंय. सो बघा रन झालेली आहे. बघा काय सांगितले की अशा एम्प्लॉईचा सगळा डेटा प्रिंट करा जिथे सॅलरी ग्रेटर आहे 25,000 पेक्षा आणि लेस आहे 60,000 पेक्षा. तर हे दोघेही ती कंडिशन फॉलो करतात, सो दोघांचा डेटा प्रिंट झालेला आहे. सो दिस इज दी आन्सर. ओके, सो नेक्स्ट. So here question is completed. Now next question is analyze the difference between drop and delete command. तर मी इथे डिलीटचा आन्सर लिहिलेला आहे. डिलीट, बाय यूजिंग डिलीट कमांड वी कॅन डिलीट सिंगल रो or multiple or all rows from the table but table structure not deleted. म्हणजे काय? सपोज हा माझा टेबल आहे आणि याच्यामध्ये 2 कॉलम आहेत, 3 कॉलम आहेत. इथे नंबर, नेम आणि सॅलरी आणि इथे डेटा आहे. ओके, तर डिलीट कमांड काय करू शकते की हा सगळा डेटा डिलीट करू शकते, बट टेबलचं जे स्ट्रक्चर आहे ते डिलीट होणार नाहीये. ओके, आणि ड्रॉप कमांड काय करते? ड्रॉप कमांडने इट डिलीट्स एंटायर टेबल स्ट्रक्चर अँड डेटा फ्रॉम द टेबल. म्हणजे डेटा सुद्धा इथे डिलीट होतो ड्रॉपने आणि टेबल स्ट्रक्चर सुद्धा डिलीट होतं. सो हा या 2 कमांड मधला डिफरन्स आहे. ओके, सो नेक्स्ट इज हाऊ टू डिलीट मल्टिपल रेकॉर्ड्स फ्रॉम द टेबल. हाऊ टू डिलीट मल्टिपल रेकॉर्ड्स फ्रॉम द टेबल. तर बघा इथे मल्टिपल रेकॉर्ड्स कसे ऍड करायचे, डिलीट करायचे, तर मी इथे डिलीट कमांड यूज केलेली आहे. ओके, कंट्रोल V. बघा डिलीट एम्प्लॉई व्हेअर एम्प्लॉई नंबर इन वापरलेला आहे. 101 आणि 102 म्हणजे 101 आणि 102 हे दोन्ही डिलीट करून टाका. म्हणजे ऍट अ टाइम मी 2 रो डिलीट करतो, म्हणजे मल्टिपल डिलीट होणार आहे. सो आपण डिलीट करूया, रन. सो 2 रोज डिलीटेड. आता टेबल जर चेक केला तर काय प्रिंट होतंय बघूया. नो डेटा फाउंड, राईट. बट टेबल स्ट्रक्चर आहे. टेबल स्ट्रक्चर कसं चेक करायचं? तर बघा DESC डिस्क्राइब टेबल EMP, DESC EMP. सो तिथे काय होणार आहे? टेबलचं स्ट्रक्चर इथे सेम आहे. टेबल स्ट्रक्चर डिलीट झालंय का? नो, राईट. टेबल स्ट्रक्चर इथे आहे,
म्हणजे डिलीटने फक्त डेटा डिलीट झालाय. मग आता पुढे काय विचारलाय क्वेश्चन बघा. मेन्शन, सो सेकंड क्वेश्चनचा आन्सर काय आहे? डिलीट EMP where EMP number in 101,102. Okay. Next. Mention true false. Justify after drop table the structure of the database remains same. तर मी आत्ताच सांगितलं की ड्रॉपने काय होतं, स्ट्रक्चर सुद्धा डिलीट होतं, स्ट्रक्चर सुद्धा रिमूव्ह केलं जातं. तर हे स्टेटमेंट कसं आहे? दिस स्टेटमेंट इज false. This statement is false because table structure not remains same, right? Table structure is also deleted. इथे काय पाहिजे? टेबल द स्ट्रक्चर ऑफ डेटाबेस इज डिलीटेड. राईट. इथे बघा आता, इथे आपल्याकडे एक्झाम्पल आहे. मी डिलीट केला डेटा, परत मी सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP म्हटलं, नो डेटा. बट जेव्हा मी डिस्क्राईब करतो त्यावेळेस टेबलचं स्ट्रक्चर इथे आपल्याला दिसत आहे. राईट. आता बघा, मी ड्रॉप करणार आहे टेबल. बघा, ड्रॉप, DROP, ड्रॉप टेबल, टेबलचं नाव आहे EMP. तर आता बघा, हे ड्रॉप केला मी. टेबल ड्रॉप केल्यानंतर इथे टेबल ड्रॉप झालेलं आहे. आता बघूया डिस्क्राईब होतोय का. DESC कमांड रन करतो मी, ती सिलेक्ट केली आणि रन. आलाय का स्ट्रक्चर? नो. तर स्ट्रक्चर सुद्धा डिलीट झालेलं आहे ड्रॉपने. डिलीटने नव्हतं केलं, बट ड्रॉपने केलेलं आहे. सो दिस इज द आन्सर. दिस इज फॉल्स बिकॉज ड्रॉप command deletes the structure from the database. Next, exercise. Create a table employee with following schema. तर आपल्याला इथे टेबल तयार करायला सांगितलंय. एम्प्लॉई नंबर, ई नेम, डिपार्टमेंट नंबर, डिपार्टमेंट नेम, जॉब ID, सॅलरी आणि हायर डेट. ओके. तर टेबलचं स्ट्रक्चर आपल्याला पहिल्यांदा तयार करावं लागेल. सो मी टेबल स्ट्रक्चर तयार करून घेतो. ओके. सो कंट्रोल V. तर काय काय तयार करायला सांगितलंय? EMP नंबर, त्याचा डेटा टाईप घेतलाय नंबर, साइज इज 4. EMP नेम, डेटा टाईप varchar 2, साइज इज 10. डिपार्टमेंट नंबर कॉलम, नंबर डेटा टाईप, साइज इज 3. डिपार्टमेंट नेम कॉलम, varchar डेटा टाईप, साइज इज 10. जॉब ID कॉलम, नंबर डेटा टाईप, साइज इज 3. सॅलरी कॉलम, नंबर डेटा टाईप, साइज इज 5. हायर डेट, डेटा टाईप इज डेट. ओके. डेटा टाईप इज डेट. ओके. सो इथे आपण टेबल स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. तर हे काय आहे? ही कमांड आपण स्ट्रक्चर तयार करण्यासाठी यूज केलेली आहे, टेबल स्ट्रक्चर. सो टेबल आपलं तयार झालेलं आहे. आता आपण त्यावर या क्वेरीज परफॉर्म करणार आहोत. A to F. इन्सर्ट ॲटलिस्ट 5 रोज इन द टेबल. तर मी 5 रोजसाठी डेटा ॲड करणार आहे टेबलमध्ये. मी टाईप करून ठेवलेले बिकॉज इट टेक्स लॉट्स ऑफ टाइम. सो रेकॉर्ड करताना प्रॉब्लेम येतो, म्हणून मी आता इथे काय केलेलं आहे, ह्या 5 कमांड घेतलेल्या आहेत. 1 2 3 4 5. जसे कॉलम आहेत तशाच व्हॅल्यू दिलेल्या आहेत. कॉलमचा ज्याप्रमाणे सिक्वेन्स आहे, म्हणजे एम्प्लॉई नंबर, एम्प्लॉई नेम, राईट, डिपार्टमेंट नंबर, डिपार्टमेंट नेम, जॉब ID, सॅलरी अँड हायर डेट. तर बघा, मी इन्सर्ट कमांड, आता एक एक कमांड मी रन करणार आहे. फर्स्ट डेटा इन्सर्ट केला, रन. ओके. इन्सर्ट इंटू EMP व्हॅल्यूज. ओके. आपल्याला अगोदर क्रिएट कमांड मी रन केलेली नव्हती. सो क्रिएट कमांड रन करूया. क्रिएट टेबल ही कमांड आपण रन केलेली नाही. क्रिएट टेबल रन करूया, देन वी कॅन इन्सर्ट डेटा. राईट. सो टेबल इज क्रिएटेड नाव, सो वी कॅन इन्सर्ट इट. सो आता आपण या 5 रोज इन्सर्ट करू शकतो. तुम्ही इन्सर्ट ऑलने सुद्धा करू शकता. आता मी सिंगल इन्सर्ट करून केलेला आहे. सो पहिला जो क्वेश्चन आहे A, त्याचा आन्सर आपण बघतो. आता ही एवढीच कमांड इथे डायरेक्ट ऑल होणार नाहीये. एक एक कमांड सिलेक्ट करून रन करतोय मी. 1 रो इन्सर्टेड, देन सेकंड रो इन्सर्टेड, देन थर्ड रो इन्सर्टेड, फोर्थ रो इन्सर्टेड, फिफ्थ रो इन्सर्टेड. बघा, या 5 रोज इन्सर्ट झालेल्या आहेत.
आता मी काय करणार आहे, टेबलचा डेटा मला प्रिंट करायचा आहे. सो सिलेक्ट कमांड, सिलेक्ट स्टार मीन्स ऑल डेटा और ऑल कॉलम फ्रॉम EMP. आता ही कमांड मला रन करायची. सो सिलेक्ट दिस अँड रन. सो इथे बघा हा डेटा आपला इथे जो ऍड केलेला आहे तो प्रिंट झालेला आहे सिलेक्ट कमांडने. सो दिस इज द आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर A. So A is completed. Next, display all the information of EMP table. म्हणजेच काय, ही जी सिलेक्ट कमांड आपण केलेली आहे हे B चा आन्सर आहे. दिस वन सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP ते रन केल्यानंतर आपल्याला हा टेबल डिस्प्ले झालेला आहे. सो दिस इज द आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर B. डिस्प्ले द इन्फॉर्मेशन ऑफ एम्प्लॉई वर्किंग इन द डिपार्टमेंट प्रोडक्शन अँड सॅलरी अबोव 40,000. म्हणजे आपल्याला अशा एम्प्लॉईचं रेकॉर्ड डिस्प्ले करायचंय की जो प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये काम करतोय आणि त्याची सॅलरी 40,000 पेक्षा जास्त आहे. सो आन्सर नंबर C इज हिअर आय रिटर्न. बघा काय काय केलेलं आहे आपण एक्सप्लेन करूया इथे. ओके, कंट्रोल बघा सिलेक्ट स्टार, आपल्याला ऑल कॉलमचा डेटा त्याचा प्रिंट करायचा आहे. फ्रॉम एम्प्लॉय, कोणत्या टेबलमधून एम्प्लॉय म्हणून फ्रॉम एम्प्लॉय. आता इथे आपण कंडिशन लावले वेअर, तर त्याचा डिपार्टमेंट नेम कोणता आहे, प्रोडक्शन. म्हणून मी काय केलंय, डिपार्टमेंट नेम इज इक्वल टू प्रोडक्शन आणि नेम कसं असतं सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये मी लिहिलेलं आहे. अँड आणि दुसरी पण कंडिशन सांगितली, त्याची सॅलरी ही 40,000 पेक्षा ग्रेटेस्ट पाहिजे. म्हणजे कॉलम नेम दिलंय सॅलरी अँड इट इज ग्रेटर दॅन 40,000. सो इट विल एक्झिक्यूट. सो रन. बघा हे दोन एम्प्लॉई आहेत अमित अँड युसुफ. त्यांची सॅलरी 40,000 पेक्षा ग्रेटेस्ट दिसते, राईट. आणि दोघे पण डिपार्टमेंट कोणता आहे, प्रोडक्शन आहे. सो दिस इज द आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर C. नेक्स्ट, अपडेट द सॅलरी ऑफ एम्प्लॉई टू 30,000 वर्किंग इन डिपार्टमेंट सेल्स. ओके, तर त्याच्या अगोदर डीच्या अगोदर आपण E सोडवूया, म्हणजे आपल्याला नंतर D करता येईल. E काय सांगितलेलं आहे, डिलीट द एम्प्लॉई वर्किंग इन सेल्स डिपार्टमेंट हॅव्हिंग सॅलरी बिलो दॅन 10,000. मग आपण अगोदर चेक करूया की असा कोणता एम्प्लॉय आहे का जो सेल्समध्ये काम करतोय आणि त्याची सॅलरी 10,000 पेक्षा लेस आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP. सो हिअर आय विल एक्झिक्यूट. सो आपल्याला इथे दिसतंय की सचिन हा एम्प्लॉय आहे, त्याची 8,000 सॅलरी आणि तो सेल्समध्ये काम करतो. म्हणजे डिलीट याला करायचंय. ओके, तर त्याच्यासाठी कमांड आहे डिलीट फ्रॉम एम्प्लॉई वेअर सॅलरी इज लेस दॅन 10,000. ओके, ओके, working in sales department. So here my command is delete from employee where salary is 10,000 and department name is equal to sales. हे राहिले सेल्स. बघा की तो त्या एम्प्लॉईची सॅलरी ही 10,000 पेक्षा लेस पाहिजे आणि तो कोणत्या डिपार्टमेंट मधला पाहिजे, सेल्स मधला पाहिजे. सो आय विल रन दिस. सो वन रो डिलीटेड. आता आपण प्रिंट करून बघूया सचिनचा रेकॉर्ड येते का. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP. ओके, ते कमांड सिलेक्ट करूया, रन. बघा सचिनचा डेटा डिलीट झालेला आहे. 103 एम्प्लॉय नंबर होता. सो दिस इज द आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर E चा आन्सर आहे डिलीट. ओके, त्यानंतर आता आपण D सोडवूया. अपडेट द सॅलरी ऑफ एम्प्लॉई टू 30,000 वर्किंग इन डिपार्टमेंट सेल्स. म्हणजे सेल्समध्ये जे लोक काम करत आहेत, कोण आहे सेल्समध्ये, आता गीता दिसते इथे, बरोबर. तिची सॅलरी 25,000, आपल्याला ती काय करायची, 30,000 करायची आहे. ओके, सो त्याच्यासाठी कमांड आहे अपडेट. ओके, त्याच्यासाठी कमांड काय आहे, अपडेट. बघा मी इथे अपडेट कमांड लिहिलेली आहे. अपडेट टेबल नेम EMP, सेट सॅलरी इज इक्वल टू 30,000 वेअर डिपार्टमेंट नेम इज इक्वल टू सेल्स. आता हे रन करूया, रन. सो वन रो इज अपडेटेड. आपण चेक करूया. सिलेक्ट स्टार फ्रॉम
EMP. ओके, जस्ट चेक हिअर. सो गीताची सॅलरी 30,000 झाली आहे. ओके, तर हे आन्सर आहे त्याचं अपडेट कमांड. नेक्स्ट, डिस्प्ले द कंप्लीट रेकॉर्ड ऑफ एम्प्लॉईज वर्किंग इन सेल्स डिपार्टमेंट. म्हणजे आता आपल्याला सगळ्या एम्प्लॉईचं रेकॉर्ड डिस्प्ले करायचं नाहीये, फक्त जे सेल्स डिपार्टमेंटमध्ये काम करतायत त्या लोकांचंच आपल्याला रेकॉर्ड काय करायचंय, डिस्प्ले करायचंय. पण ते सगळे कॉलम्स आपल्याला डिस्प्ले करायचे आहेत. सो बघा, सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP याने काय होतंय की सगळा रेकॉर्ड डिस्प्ले होतोय, पूर्ण टेबल. मग याच्याऐवजी आपल्याला काय करायचं आता, फक्त सेल्स मधले. मग काय कॉलम नेम कोणता यूज करावा लागेल, डिपार्टमेंट नेम, आणि त्याची व्हॅल्यू असणार आहे सेल्स. मग इथे लिहिले सेल्स, आणि हे कॅरेक्टर असल्यामुळे सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहिलेलं आहे. रन. ओके, आय विल टाइप सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP where department name is equal to sales. ओके, रन. बघा, इथे रन केल्यानंतर सेल्स मध्ये गीता काम करते, तो तिचे रेकॉर्ड आपल्याला इथे डिस्प्ले झालेले मिळते. सो दिस इज द आन्सर ऑफ लास्ट क्वेश्चन, दॅट इज F. ओके, नेक्स्ट. आता क्वेश्चन नंबर 2 दिलेला आहे, त्यामध्ये सुद्धा आपल्याला काय आहेत, ABCDE हे 4-5 क्वेश्चन आहेत. क्रिएट टेबल एम्प्लॉय. तर आता आपल्याला हा एम्प्लॉय टेबल ऑलरेडी जो आहे तो रिमूव्ह करावा लागेल. सो ड्रॉप कमांड यूज करतो मी. ड्रॉप टेबल EMP, म्हणजे आपल्याला नवीन परत EMP तयार करावं लागेल. सो टेबल इज ड्रॉप्ड. सो क्वेश्चन रीड करूया. क्रिएट टेबल एम्प्लॉई अँड डिपार्टमेंट, 2 टेबल तयार करायचे विथ फॉलोइंग स्कीमा बाय अप्लाइंग प्रायमरी की अँड फॉरेन की. ओके, तर आपल्याला प्रायमरी की आणि फॉरेन की तयार करायची. तर इथे 2 टेबल तयार करायला सांगितलेत, EMP आणि डिपार्टमेंट. तर त्यांनी इथे दिलेलं नाहीये प्रायमरी की आणि फॉरेन की कोणती घ्यायची. तर आपल्याला ठरवावं लागेल प्रायमरी की कोणती घ्यायची आणि फॉरेन की. तर एम्प्लॉई टेबलमध्ये मी प्रायमरी की घेणार आहे, एम्प्लॉई नंबर, आणि डिपार्टमेंट टेबलमध्ये डिपार्टमेंट नंबर घेऊया. तर या डिपार्टमेंट नंबर टेबल मधली जी डिपार्टमेंट नंबर की आहे, जी याच्यामध्ये प्रायमरी आहे, ती बनेल एम्प्लॉई टेबलमध्ये फॉरेन की. ओके, तर असं आपण यूज करणार आहे. प्रायमरी की म्हणजे काय की त्या टेबलमध्ये डेटा इन्सर्ट करताना, एम्प्लॉई टेबलमध्ये डेटा इन्सर्ट करताना एम्प्लॉई नंबरची व्हॅल्यू दिल्याशिवाय आपण डेटा इन्सर्ट करू शकणार नाही, आणि डिपार्टमेंट नंबर इन्सर्ट केल्याशिवाय आपण डिपार्टमेंट टेबलच्या बाकीच्या व्हॅल्यूज इन्सर्ट करू शकत नाही. ते म्हणजे प्रायमरी की. फॉरेन की म्हणजे काय की एखादा कॉलम हा एका टेबलमध्ये प्रायमरी की आहे, म्हणजे बघा डिपार्टमेंट टेबलमध्ये डिपार्टमेंट नंबर प्रायमरी की आहे, त्याचा रेफरन्स आपण एम्प्लॉई टेबलला देणार आहोत. म्हणजे एम्प्लॉई टेबलसाठी ती कोणती की झाली, फॉरेन की. ओके, म्हणजे फॉरेन की ही कोणत्या तरी एका टेबलमध्ये प्रायमरी की असते, हे बऱ्याच मुलांना माहीत नसतं. तर आपण टेबल तयार करूया अगोदर. तर टेबल मी तयार केलेले आहेत. तर अगोदर आपल्याला डिपार्टमेंट टेबल तयार करावं लागेल. का? कारण त्याच्यातल्या डिपार्टमेंट नंबरचा कॉलम आपल्याला फॉरेन की म्हणून एम्प्लॉई मध्ये यूज करायचा. म्हणजे जिथे फॉरेन की यूज करायचे, मग तो टेबल आपल्याला अगोदर तयार करावा लागेल. बघा इथे क्रिएट टेबल डिपार्टमेंट, डिपार्टमेंट नंबर कॉलम नेम, त्याचा डेटा टाइप नंबर, साइज इज 3. आता याला मी प्रायमरी की बनवणार आहे. मग काय करायचंय, कन्स्ट्रेंट, कन्स्ट्रेंट म्हणजे रूल, त्याच्यावर मी रूल अप्लाय करतोय. डी अंडरस्कोर PK, इथे काय आहे, अंडरस्कोर आहे, इथे डी अंडरस्कोर PK. मी त्याला नाव दिले त्या प्रायमरी कीला. ओके, आणि पुढे लिहिलंय प्रायमरी की. म्हणजे ओरॅकलला समजणार आहे की डिपार्टमेंट नंबर हा कॉलम या टेबलचा प्रायमरी की आहे. त्यानंतर डिपार्टमेंट नेम कॉलम घेतलेला आहे, त्याचा डेटा टाइप var2, साइज इज 10. लोकेशन कॉलम, त्याचा डेटा टाइप var2, साइज इज 10. ओके, अँड जॉब ID कॉलम, त्याचा डेटा टाइप नंबर, आणि त्याची साइज दिलेली आहे 3. ओके, सो आय विल एक्झिक्यूट इट, रन.
ऑलरेडी एक्झिस्ट. ओके, आपल्याला अगोदर डिपार्टमेंट टेबल माझ्या डेटाबेसमध्ये ऑलरेडी असेल, त्याला मी रिमूव्ह करतो. ड्रॉप टेबल डेट. ओके, सो वी कॅन क्रिएट अगेन. ओके, प्रिव्हियस डिपार्टमेंट होता म्हणून तो झाला नाही. आता आपण एक्झिक्यूट करूया. रन. सो हियर टेबल इज क्रिएटेड. डिपार्टमेंट टेबल क्रिएट झाला. आता आपण एम्प्लॉई टेबल क्रिएट करूया. ओके, क्रिएट. तर इथे मी एम्प्लॉई टेबलमध्ये बघा, एम्प्लॉई नंबर हा प्रायमरी की घेतलाय म्हणून काय लिहिलंय, कन्स्ट्रेंट, याला नाव दिले E_PK, इथे अंडरस्कोर आहे. प्रायमरी की EMP नेम व्हॅरकॅर 2, त्याची साईज 10 आहे. सॅलरी, त्याचा डेटा टाईप नंबर, साईज इज 10. फोन नंबर 10 डिजिटचा असतो म्हणून साईज 10 दिली आहे, डेटा टाईप नंबर. आणि इथे मी काय करणार आहे, डिपार्टमेंट टेबलमध्ये जो डिपार्टमेंट नंबर कॉलम आहे तो इथे फॉरेन की म्हणून यूज करणार आहे. मग मी काय केलंय बघा, डिपार्टमेंट नंबर, मग त्याला जी साईज दिली आहे तीच इथे दिली आहे, नंबर ऑफ 3. ओके, नंबर ऑफ 3. तर इथे डिपार्टमेंट नंबर जो कॉलम आहे, जो डिपार्टमेंट डेप्ट टेबलमध्ये प्रायमरी की आहे, तो इथे मी फॉरेन की म्हणून यूज करणार आहे. तर रेफरन्सेस, बघा रेफरन्सेस म्हटले म्हणजे हा कॉलम ऑलरेडी कोणत्या तरी एका टेबलमध्ये ऑलरेडी आहे, म्हणून आपण इथे काय म्हणतो, रेफरन्सेस. कुठून रेफरन्स घेतलाय, फ्रॉम डेप्ट टेबल, कॉलम नेम इज डेप्ट नंबर. डेप्ट टेबल, कॉलम नेम इज डेप्ट नंबर. ओके, सो मी हा एम्प्लॉई टेबल क्रिएट करणार आहे. सो टेबल इज क्रिएटेड. सो एम्प्लॉई आणि डेप्ट टेबल आपण क्रिएट केलेले आहेत. ओके, तर ही क्वेरी आहे क्रिएशनची. नेक्स्ट, आता आपण ABCDEFE हे क्वेश्चन सॉल्व करूया. इन्सर्ट 5 रोज इन बोथ द टेबल्स. तर EMP आणि डिपार्टमेंट टेबलमध्ये आपल्याला रेकॉर्ड ऍड करायचे. आता कायम एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हा आहे एम्प्लॉई टेबल. ओके, अँड हा आहे डिपार्टमेंट टेबल, DPT. मी काय केलेलं आहे, डिपार्टमेंट नंबर जो आहे कॉलम, त्याचा रेफरन्स EMP टेबलमध्ये दिलेला आहे, बरोबर. मग आता डेटा इन्सर्ट करताना कोणता डेटा इन्सर्ट करायचा, तर हा माझा मेन टेबल झाला, म्हणजेच प्रायमरी टेबल झालेला आहे. कारण या टेबलमधला हा कॉलम चा रेफरन्स आपण एम्प्लॉई टेबलला दिलेला आहे. म्हणजे हा माझा एम्प्लॉई टेबल कसा झाला, रेफरन्स टेबल और सेकंडरी टेबल झालेला आहे. म्हणजे आपल्याला अगोदर प्रायमरी टेबल, मेन टेबल तयार करावा लागेल, अँड देन वी कॅन इन्सर्ट रेकॉर्ड इन एम्प्लॉई टेबल. खूप विद्यार्थ्यांना हा डिफरन्स लक्षात येत नाही. म्हणजेच ज्या टेबलमधली प्रायमरी की आपण दुसऱ्या टेबलमध्ये फॉरेन की म्हणून यूज केले, डी नंबर काय केलेला आहे, एम्प्लॉई मध्ये तो फॉरेन की म्हणून यूज केलाय. म्हणजे हा आपला प्रायमरी टेबल. म्हणजे आपल्याला डेप्ट टेबलच्या व्हॅल्यूज अगोदर इन्सर्ट कराव्या लागतील, अँड देन वी कॅन गो फॉर एम्प्लॉई टेबल. सो फर्स्ट आपल्याला डिपार्टमेंटच्या 5 व्हॅल्यूज, 5 रेकॉर्ड ऍड करावे लागतील. सो मी इथे इन्सर्ट कमांडचा यूज केलाय फॉर डिपार्टमेंट टेबल. सो डिपार्टमेंट टेबलमध्ये एक एक, पहिलं काय आहे, डिपार्टमेंट नंबर, डिपार्टमेंट नेम, लोकेशन, आणि नेक्स्ट व्हॅल्यू जी आहे डिपार्टमेंटमध्ये काय आहे बघूया. नेक्स्ट लास्ट कॉल जॉब आयडी आहे. सो हियर जॉब आयडी. सो व्हॅल्यूज मी इन्सर्ट करतोय डिपार्टमेंट टेबलमध्ये 1 by 1, एक एक रो आपण ऍड करत जातोय. देन नेक्स्ट 3rd रो, 4th रो, 5th रो. Okay, so I want to check it. Select star from depth. So now check. बघा इथे 5 रोज आलेल्या आहेत आपल्या, आपण ऍड केलेला तोच डेटा आहे, राईट. सो दिस इज द आन्सर ऑफ इन्सर्ट डेटा इनटू डेप्ट टेबल. नाउ वी वांट टू ऍड डेटा इन एम्प्लॉई टेबल. सो I will add employee table records. Okay, so employee values, employee number, employee name, salary, mobile number and department number, right. हा डिपार्टमेंट नंबरचा रेफरन्स इकडे दिलेला आहे. म्हणजे इथे ज्या व्हॅल्यू असतील त्यापैकीच व्हॅल्यू तुम्हाला इथे देताना टाकाव्या लागतील.
कारण रेफरन्स तिकडचा आहे. सो फर्स्ट व्हॅल्यू इज इन्सर्ट, सेकंड रो, थर्ड रो, फोर्थ रो and fifth row. फिफ्थ झाली का चेक करूया आपण. सिलेक्ट ऑल फ्रॉम EMP. ओके, 5 रोज इथे ऍड केलेले आहेत. सो दिस इज द आन्सर ऑफ ऍड 5 रेकॉर्ड्स इन EMP टेबल. सो फर्स्ट क्वेश्चन इज कंप्लीटेड, राइट. First question is completed. Then now next question बघूया आपण. Display information of both tables. म्हणजे काय, कोणती क्वेरी वापरावी लागेल आपल्याला. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP अँड सिलेक्ट स्टार फ्रॉम डेप्ट, जी आपण इन्सर्ट केल्यानंतरच चेक केलेली आहे. सो दिस इज द आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर B. Select star from EMP, select star from dept. Next C. Update dept number of employees Shreyas to 201. म्हणजे एम्प्लॉई टेबल मध्ये ज्या एम्प्लॉईचं नेम श्रेयस आहे त्याचा डिपार्टमेंट नंबर आपल्याला चेंज करायचा आहे 201. तर आपण चेक करूया असं कोणी एम्प्लॉई आहे का. येस, श्रेयस आहे. त्याचा डिपार्टमेंट नंबर काय आहे, 101 आहे. ते काय करायचं आपल्याला, 201 करायचं. म्हणजे आपल्याला अपडेट कमांडचा यूज करावा लागेल, राईट. अपडेट कमांड. मग अपडेट कमांडचा यूज कसा आहे, अपडेट टेबल नेम काय आहे, EMP. सेट डिपार्टमेंट नंबर 201 करायचंय, व्हेअर EMP नेम इज श्रेयस. सो आय विल रन दिस. सो 1 row is updated. We will check. Select star from EMP. सो आता श्रेयसचा डिपार्टमेंट चेंज झालेला असणार आहे 201, राईट. सो दिस इज द आन्सर ऑफ अपडेट, दॅट इज E क्वेश्चन नंबर E. देन नाउ नेक्स्ट, डिलीट द इन्फॉर्मेशन ऑफ एम्प्लॉई बिलॉंगिंग टू द डिपार्टमेंट. आता इथे कोणतं डिपार्टमेंट डिलीट करायचंय तेच सांगितलेलं नाहीये. तर आपण एक्झाम्पलसाठी घेऊया डिलीट फ्रॉम एम्प्लॉई व्हेअर डिपार्टमेंट नंबर इज 102. ओके, तर 102 मध्ये कोण आहे, अजय आहे. तो डिलीट करूया आपण. ओके, डिलीट फ्रॉम EMP व्हेअर डिपार्टमेंट नंबर इज 102. सो रन. 1 row deleted. We will check it. Select star from EMP and run. So here Ajay is deleted, right? So this is the answer of question number D, delete. त्यांनी इथे डिपार्टमेंट नंबर सांगितलेला नाहीये. सो हियर वी टेकन डिपार्टमेंट नंबर इज 102. ओके, नेक्स्ट, डिस्प्ले द इन्फॉर्मेशन ऑफ एम्प्लॉई अँड डिपार्टमेंट अँड अनालाइज द डिफरन्स. जो मी तुम्हाला आत्ताच सांगितला की काय डिस्प्ले कसा करायचा, सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP अँड सिलेक्ट स्टार फ्रॉम डिपार्टमेंट. अनालाइज द डिफरन्स मीन्स व्हॉट, दोघांमध्ये काय डिफरन्स लक्षात येतोय की डिपार्टमेंट हा मेन टेबल आहे, राईट. सो आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर E इज what we understand, department table is primary table, right? Department table is primary table and employee table is take reference of dep number from department table. हे आपल्याला इथे लक्षात येत आहे. Okay, so this is the answer of question number E. So here our practical number 5 is completed. खूप स्टुडंट्सने मला रिक्वेस्ट केली होती की सर खूप लवकर व्हिडिओज अपलोड करा. तर मी जसा टाइम मिळेल त्या पद्धतीने तुमच्याशी इंटरॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. मी लवकरच प्रॅक्टिकल नंबर 6 सुद्धा आपल्या चॅनेलवर अपलोड करेल. ओके, तुम्हाला अजून कोणत्या सब्जेक्ट रिलेटेड काही क्वेरीज असतील तर तुम्ही त्या कमेंटमध्ये टाकू शकता, जेणेकरून मला त्या समजतील आणि जसा वेळ मिळेल तसं आपण ते डिस्कशन करूया. सो हियर we conclude our practical number 5 from database management system for computer engineering students. Okay,
Thank you.